यांची मनसे यांच्या वतीनं येत्या शनिवारी राज्य निवडणूक आयोगाविरोधात संयुक्त मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात बोगस मतदार याद्यांनी घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला विरोध करण्यात येणार असल्याची माहिती आहे। राज्यातल्या मतदार याद्या सुधारण्यात येत नाही तोपर्यंत विरोधी पक्षांच्या आघाडीकडून आगामी निवडणुकांना विरोध होत राहणार असल्याचंही कळतं। दरम्यान या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी आज मुंबईत बैठक घेण्यात आली। त्या बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेसकडून सचिन सावंत आणि नसीम खान सहभागी झाले होते। हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड हे काँग्रेसचे 3 बडे नेते मात्र या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत। बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधला घोळ, निवडणुकांमधला गैरव्यवहार ह्या सगळ्यांच्या बाबतीतला सत्याचा मोर्चा, लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी जे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहेत ते सगळे मतदार देखील ह्या मोर्चात सामील होतील। मतचोरी आणि मतदानातील घोटाळ्या माध्यमात एका दरोडेखोराने गावावर दरोडा घातलाय आणि गावातल्या दरोडेखोराला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र येतं। तेव्हा बाकीचे विषय सोडून द्या, त्या दरोडेखोराला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र आहे, तुम्ही काही चिंता करू नका। मंडळी, नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये झालेला घोळ हा राज ठाकरे यांच्या